ओला आणि उबर टॅक्सी विरोधात जय भगवान टॅक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। मुंबई आणि ठाण्यातल्या 70 ते 80 हजार टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर उतरणार नाहीत असं महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारने ओला उबर या ॲप आधारित टॅक्सी सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन पाळलं नसल्याचं सांगत सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय। मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली होती। त्यांनी आठवडाभरात याच्यावर निर्णय देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि हे आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही 1 महिना या आश्वासनाची आणि त्यांची वाट पाहिली, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं टॅक्सीच्या संदर्भात उत्तर मिळालेलं नाही। त्यामुळे येत्या 29 तारखेला आम्ही सगळेजण एक बंदचं आव्हान आणि सगळेजण स्वतःच्या गाड्या उभ्या करून आम्ही 100% बंद बेमुदत बंद संपावर जाण्याचं आम्ही एक हे केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।